शेतकऱ्यांना मिळणार नवीन जोडधंदा, काय आहे मुख्यमंत्र्यांची योजना? तर राज्यातील शेतकऱ्यांनी गट शेतीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात बांबू लागवड करावी, असं राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांनी शेतकऱ्याला सांगितलेले आहे. बांबू हे शेतकऱ्यासाठी बहुउद्देशीय उपयोगी पीक असल्याचे सांगून मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की शेतकऱ्यांना बांबू लागवडीच्या माध्यमातून जोडधंदा मिळावा म्हणून शासन स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. ऊस लागवडीतून 100 टन उत्पन्नाला 2,500 भाव मिळतो, तर बांबू लागवडीतून 100 टन उत्पन्न जर झाले तर 4,000 रुपये भाव मिळतो आणि हे फक्त एका हेक्टरमध्ये घडतं. आणि त्यामुळे शेतकऱ्याला ऊसापेक्षा सुद्धा बांबू लागवड अति फायदेशीर आहे. त्यासाठी शासनानं टिश्यू कल्चर तंत्रज्ञान योजना सुरू केलेली आहे. याच्यामध्ये प्रतिरोप 25 रुपये इतका खर्च येणार आहे आणि 4 हेक्टरपेक्षा जर कमी शेती असेल तर शासन त्याला 80% अनुदान देणार आहे. परंतु हे पहिल्यांदा शेतकऱ्यांनी स्वतः लागवड करायचं आहे आणि 4 हेक्टरपेक्षा जर जास्त शेती असेल तर त्याला 50% अनुदान देणार आहे. अशा प्रकारे शेतकऱ्यांनी हा व्यवसाय करून स्वतःची आर्थिक प्रगती करून घ्यायची आहे आणि यासाठी शासन विविध योजना आखत आहे आणि शेतकऱ्याचा अधिकाधिक आर्थिक विकास व्हावा म्हणून प्रयत्न करणार आहे. एकनाथराव शिंदे पुढे म्हणतात की नवीन बांबू लागवड योजना सुरू आहे, परंतु त्यासाठी काही कागदपत्र आपल्याला द्यावे लागतात. त्या कागदपत्रांची नावे पहा. तर शेतीचा 7/12 8 उतारा, शेतीचा नकाशा, आधार कार्ड, बँक पासबुक, त्यानंतर शेतीमध्ये विहीर, तळे, बोर, रहिवासी दाखला, मोबाईल क्रमांक, ईमेल ID आणि राशन कार्ड आणि या सगळ्या कागदपत्रासह आपल्याला नोंदणी करायची आहे. नोंदणी करून या योजनेचा फायदा घ्यायचा आहे. या चॅनलला सबस्क्राईब करा.